नमस्कार, मी कीर्ती देशमुख रंगोली अँड गार्डन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आपण मॉर्निंग ग्लोरी या प्लांटविषयी पाहतो। खूप सुंदर हा प्लांट आहे आणि कटिंगपासून पण लागतो आणि नर्सरीमध्ये सहजरित्या मिळून जातो। भरगच्च फूल देणारे ही वेल आहे आणि आपण याला असं बंच सारखं पण करू शकतो। मी इथे याला बंच सारखं केलेलं आहे। याच्यामध्ये घरटं पण आहे, पिलं उडून गेलेली आहे आणि 12ही महिने या प्लांटला फुलं येतात। खूप सुंदर रंग आहे फुलांचा, भरपूर फुलं देणारी वेल आहे ही आणि टेरेस गार्डनमध्ये पण आपण लावू शकतो, छोट्याशा बाल्कनीमध्ये आणि पॉटमध्ये पण लावू शकतो। खूप केअर याची घ्यायची गरज नाही आहे। कुठलेही खत न वापरता सुद्धा हे झाड छान लागतं। तर मॉर्निंग ग्लोरी या झाडाविषयी आपण माहिती पाहतोय। भरगच्च फुलांनी बहरलेलं झाड आहे हे आणि मी जमिनीमध्ये लावलेलं आहे। याला आपण कुंडीमध्ये पॉटमध्ये पण लावू शकतो आणि भरपूर फुलं देणारं झाड आहे आणि कटिंगपासून लागतं हे झाड आणि असं छान वेलासारखं पण आपण वाढवू शकतो किंवा असं झुडपासारखं पण वाढवू शकतो। मी याची कटिंग करत राहते, त्याच्यामुळे याचा असा बंच झालेला आहे आणि भरपूर फुलं देणारं झाड आहे आणि 12ही महिने याला फुलं येतात आणि खूप सुंदर रंग आहे याचा। 2-3 दिवस ही फुलं टिकतात, नंतर गळून पडतात। आणि इथे खालच्या फांद्यांपासून पण फुलं आलेली आहेत आणि कळ्या पण आहेत। भरपूर कळ्यांनी बहरलेलं झाड आहे। प्रत्येक फांदीला याच्या फुलं येतात आणि आत्ता फुलं यायला सुरुवात झालेली आहे। आता याची फुलं सततच येतील, कमी होणार नाही याचा बार आणि खूप सुंदर झाड आहे हे। खूप रंग याचा छान आहे, गार्डनची शोभा वाढवणारा प्लांट आहे आणि याला आतापर्यंत तरी मी कुठलंही फर्टिलायझर किंवा कुठलाही स्प्रे मी याला दिलेला नाही आहे आणि असंच छान वाढत आहे। याच्यासाठी फक्त मी काळी माती वापरलेली होती झाड लावताना आणि 3 वर्षाचं झाड आहे माझं हे। तुम्ही बघू शकता प्रत्येक फांदीवरती इथे फुलं आलेली आहेत आणि याच्या छोट्याशा कटिंगपासून आपण झाड तयार करू शकतो दुसरं। इथे कळ्या पण भरपूर आलेल्या आहे आणि छोटीशी कळी असते याची, फार मोठी नसते। आता इथे मी पॉटमध्ये तयार केलेलं आहे मॉर्निंग ग्लोरीचं झाड आणि हे कटिंगपासूनच तयार केलेलं आहे मी आणि याला पण फुलं यायला सुरुवात झालेली आहे आणि छान ग्रोथ याची होत आहे। घेताना पॉट मी मोठा घेतलेला होता, त्याच्यामुळे याला मुळं जायला जागा राहिली आणि पटकन लागते, पटकन फुलं येतात। आणि माझा हा झाडांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।